नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे. त्याला लागणारं साहित्य काय काय आहे ते दाखवते. ज्वारीचं पीठ, रवा आहे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, एक कांदा, एक टमाटर, मेथी, गाजर आणि आलं लसूण पेस्ट. तर सगळ्यात अगोदर मी टप घेतला. टपमध्ये आता आपल्याला सर्व पीठ टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर रवा टाकायचा. त्याच्यानंतर सर्व जे व्हेजिटेबल आहे ते सर्व टाकून घ्यायचे. तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काही दुसरे व्हेजिटेबल टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. चवीनुसार मीठ. आता छान मिक्स करून पाणी टाकायचं थोडं थोडं. छान मिक्स करून घेते चमच्याच्या साहाय्याने. तर तुम्हाला याच्यामध्ये मी मेथी टाकलेली आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये पालक टाकायचं असेल तुम्ही पालक टाकू शकता किंवा शिमला मिरची काही टाकू शकता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार. तर छान मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून मी भिजवून घेते. छान मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला दही आवडत असेल तर तुम्ही 2 चम्मच दही पण घालू शकता याच्यामध्ये, जेणेकरून टेस्ट छान लागेल. बघा अशा पद्धतीने छान. मी थोडं 1 चम्मच बेसनाचा वापर करत आहे. 1 चम्मच बेसन आणि थोडी हळद. 5 मिनिट झालेलं आहे. आता मी गॅसवर पॅन ठेवला. पॅन आपला गरम होता बघू शकता. मी पॅनला थोडं आहे ना तेल टाकून घेते पॅनवर आणि छान आहे सगळीकडे लावून घेते. पॅन आपला छान गरम झाला आहे. तर आपल्याला टाकून घ्यायचं आणि मी गॅस थोडा बारीकच केला आणि छान फैलवून घ्यायचं असं बघू शकता. आणि थोडं तेल टाकते बाजूनी आणि झाकण ठेवते. झाकण ठेवायचं थोडा वेळ आणि गॅस आपला मीडियम ठेवायचा. आता झाकण काढून बघते. आणि आपल्याला पलटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. पुन्हा एकदा छान खरपूस भाजून घेऊ थोडं तेल टाकून. खूप छान आहे रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या वेळेस खूप छान असते. नक्की तुम्ही ट्राय करा. दोन्ही बाजून आपल्याला छान भाजून घ्यायचं. छान आपल्याला प्रेस करत छान खालची बाजू पण छान भाजून घ्यायची, जेणेकरून कच्चा राहिला नाही पाहिजे. अशा पद्धतीने तर झालं आहे. आता काढून घेते एका प्लेटमध्ये. मी प्लेट ठेवलेली आहे. आता या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण दुसरा पण करून घेऊ. हा माझा दुसरा आहे. ते पण छान पलटून घ्यायचं आणि छान खरपूस भाजून घ्यायचं, जेणेकरून कच्चा नाही राहिला पाहिजे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झाली आहे. तुम्हाला जर चटणी पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी करू शकता किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता. सॉस सोबत पण मुलांना खूप आवडते. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. झटपट होणारी, जास्त वेळ न वाया घालता लवकर बनणारी ही रेसिपी
नक्की बनवा आणि कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये छानशी एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि खात राहा. धन्यवाद मित्रांनो.